हॅलो. हा हॅलो. हा येतो आवाज. ओके डन. रेकॉर्डिंग तुम्ही सुरू केलेत? हो, ते ऑटोमॅटिक सुरू होतं. हा झालंच. ओके ओके. होतं, हा हा. डन. तुम्हाला को-होस्ट पण केलंय. आहे हा थोडा वेळ नंतर. चालेल चालेल. थँक्यू. हॅपी होली. हॅपी होली, हॅपी होली. आज आहे सेलिब्रेशन ना तुमच्या तिथे? हो, ओके तेच तो वाट बघत बसलोय. लोक यायला ओके लागलेत. ओके. म्हटलं वेळ आहे तर बघा. नमस्कार श्लोक. सुप्रभात. माझा व्हिडिओ दिसत नाहीये का? हा. दिसतोय. नमस्ते आयशा, रिया. नमस्ते. सुप्रभात. गुड मॉर्निंग. Good morning. Teacher. What? Tell. Teacher. हा. नानी माझा मामा आला. अरे वा मस्त. हॉलिडे सुरू झाले? सुट्ट्या सुरू झाल्या? हो. माझं लास्ट स्कूल हॉलिडे. हो ना. अरे वा. मग आता धमाल ना? Tell. Break. मग 2-2 आठवडे मी तुम्हाला खूप मिस केलं. खूप दिवसांनी आपण भेटलो ना? होळीमध्ये आपण नाही भेटले पण. नाही भेटलो. तू खेळलीस होळी? हो. अरे वा. वॉटर बलून तिथे पण. अरे बापरे, भीती नाही वाटली? एक पडलं खाली. मी बघितलं. हा. उचलला? उचललं. हा. हातात घेतलं. हा. मी गेलं घरी. हा. त्याच्यात गार्डन मी अरे वा. मजा आली ना? हो. अरे वा. Dress वाला झाला ना तुझा कालचा का? ओला 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 ओला. आणि कलर्स पण खेळले? हो. कुठला तुमचा फेवरेट कलर आहे? पिंक. पिंक आणि पर्पल. अरे वा. श्लोक खेळला की नाही होली? हो. अरे वा. त्यांनी वॉटर बलून्स खेळले. मी वॉटर बलून आहे माझं होम. तुझ्याकडे पण आहे घरी? अरे वा मस्त. वॉटर गन. वॉटर गन. वॉटर गन. बापरे. माझ्याकडे पण वॉटर गन आहे. वॉटर गन होते ना? अरे वा मस्त. भरपूर धमाल केली म्हणजे तुम्ही. नमस्ते अव्यान. गुड मॉर्निंग. सुप्रभात. अन्वेषा पण आली. हात बरा आहे तुझा अव्यान? गुड. ए मस्त. मी बघितलं प्लास्टर काढलेलं. आता एक्झाम्स आहेत ना? परीक्षा सुरू आहेत? हो. मग लिहिता येतं? अच्छा तू लेफ्टीच आहेस हा ना? रायटी. राईटीच आहे. मग लेफ्ट न लिहितोस? ओके गुड. लगेच फार जोर देऊ नकोस काय? टीचरना सांगतील आई बाबा. काळजी घे. नमस्कार अन्वेषा. नमस्ते. गुड मॉर्निंग. नमस्कार. तुम्ही दोघं खेळलात की नाही अव्यान आणि अन्वेषा होली? रंग खेळलात? हो. आपल्या महाराष्ट्रात आता रंगपंचमीला खेळतात हो ना? हो.
पण इथे बंगलोरमध्ये जे आहेत किंवा बंगलोरच्या बाहेर ते मस्तपैकी होलीच्या दिवशी खेळत असतील हो ना. आणि मी होळी पण बघितली माहितीये, मी तुम्हाला फोटो पाठवणार होते होळी पेटवलेले. आमच्या इथे होळी पेटवतात. आणि मी वॉटर बलून्स पण खेळले. हो, आयशा आणि आर्या आता मला तेच सांगत होत्या. मज्जा, त्यांनी खूप धमाल केली म्हणून. यावर्षी भरपूर जण वॉटर बलून्सने खेळले. मी पण. अरे वा. मस्त अभियान. And also with you Who? to the Marathi teachers. मराठी नावा सोसायटी त्यांच्या घरी त्यांच्या सोसायटी. नमस्ते प्रिशा. Can you Namaste. बोल ना. Unmute होते. बोल. हा बेटा. आर्या आयशा. कोण, आयशा का आयशा? ओके. आयशा. हा आयशा बोल. Ma'am, पाय खाली. you know what? हा. One time, honey, because I felt scared. So every people were, it went water was spraying on me. The water spraying on me everywhere, and then Uh-huh. water comes in my eyes. That's why I went home. ओ. Me हा. naked. Me केरतला. अरे वा. खेळले, हा. मी घाबरले नाही. खेळली. घाबरले नाही. हा, हा. स्ट्रॉ केलं माझी फ्रेंड पण. ओके. बट नथिंग हॅप. हा. हा बेटा बोल. हा. In the garden I did. ओ, तू गार्डन मध्ये खेळलीस. मस्त. In the garden, it's the garden right here next to my sofa. ओके. Yeah. होय, बाल्कनी. 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 बाल्कनी गार्डन. ओके. प्रिशा तू खेळलीस का रंग? का तू रंगपंचमीला? आज माझे फ्रेंड्स हात मी जाते. After lunch. After lunch. आफ्टर लंच. ओके. पाय खाली ठेवायचे. हे बघ आयशा कशी छान छान बसले की नाही, लेग्स फोल्ड करून. ओके, फोल्ड युअर लेग्स. गुड गर्ल. हा. ओ सॉरी आर्या. सी स्टिल आय एम कन्फ्युज. नमस्ते रिधी. तुम्ही मागच्या वर्गात काय केलं? गोष्ट ऐकलीत ना? आले का सगळे? चला 11 वाजून 6 मिनिटं झाली. आता आपण सुरू करूया का? आता आपले बरेच मित्र आलेत. आपण आधी प्रार्थना करूया. ओके, सगळ्यांनी म्यूट करा. ज्यांना येते त्यांनी म्हटली तरी चालेल, काही हरकत नाही. ओके. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी
माणसा वाढणी हीच आमुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी हा माणसा समवागणी हीच आमुची प्रार्थना. व्हेरी गुड. माझ्या बरोबर कोण आज दीदी आणि प्रिशा म्हणत होते का? इवन मी अन्वेषाला पण बघितलं, ती पण म्हणत होती. मस्त. नमस्ते श्रियान. हे मॅडम जलदमध्ये सर मूळचा ते घर त्यांचं कसा आहेस तू? मोठ्यानं बोल. होळी खेळलास? व्हेरी गुड. धमाल ना भरपूर. एक मिनिट हं, मी आता पटापट तुमची सगळ्यांची नावं हे करते आणि मग आपण नेक्स्ट क्लास सुरुवात करूया. तर तुमच्या सगळ्यांची एक्झाम नाही ना अजून सुरू झाली? श्रियान, आव्यान, प्रिशा. प्रिशाची एप्रिलमध्ये असेल हो ना? ओके. आव्यान आणि श्रियान एक्झाम चालू झाली का नाही म्हणसा नाही ना? ओके. आद्या नाहीये, आव्यान इज प्रेझेंट. ओके. श्लोक आहे. अरे वा मस्त. आव्यान हँडरायटिंग खूपच छान आलंय. ओ सॉरी श्रियान, सो सॉरी. मस्त. हे छान. श्लोक आहे. त्यानंतर नक्षत्रा नाहीये, प्रिशा. ओके. ओजस्वी नाहीये. अन्वेषा आहे. एरिया, आयशा आहेत. रिधित आहे आणि श्रियान. डन? ओके. मग तुम्हाला कल्याणी मॅडमनी उ आणि ऊ शिकवलं होतं ना? आता आपण ओ शिकलोय, आ, ई, ई आणि उ, ऊ. करेक्ट? आता थोडासा अवघड शिकूया. श्रियानं ऍक्च्युली ए, आई वगैरे पण लिहिलंय. सो इज प्रॅक्टिसिंग एव्हरी डे. हो ना? रोज प्रॅक्टिस करतोयस ना? मॅम हा? माझ्याकडे बुक नाहीये कारण की मी हं? ना माझ्या बहिणीच्या घरी आली. बर बर ठीक आहे. नो प्रॉब्लेम. आयशा, एरिया, अव्यान. ओ व्हेरी गुड. मस्त. अन्वेषानं पण लिहिलंय. ओके. व्हेरी गुड. रिधितनं लिहिलंय. अव्यान, जर तुला पॉसिबल असेल तर लिही. ओके. डोंट फोर्स. आपण रू शिकूया आज. रू. पुढचा व्हेरी गुड. अव्यान मस्त. तुला श्रियानं दाखवला. अरे वा मस्त. रिधित छान छान. व्हेरी गुड श्रियान. मस्त. ओके डन. श्लोककडे मस्त पुस्तक आहे हो ना? ऊस तुला कुठे मिळालं? तू महाराष्ट्रातून मागवलंस का श्लोक? अमेझॉन वरून मागवले. अमेझॉन वरून. ओके. ओके चला तर मग आपण रू काढायला शिकूया. सगळ्यांना बोर्ड दिसतोय? डन. तर आता आधी रू. तर रू काढताना आहे ना थोडस लक्ष द्या. हा समजा तुम्ही 2 लाईन्स मध्ये लिहित असाल, जरी सिंगल लाईन नोटबुक असेल ना तरी श्रियांना कसं केलं की नाही, श्रियांनी आणि आव्यांनी तसं त्या दोन्ही लाईन्सचा उपयोग करून लिहा. म्हणजे मग तुमचं हँड रायटिंग ना छान येईल. ओके. समजा ही तुमची लाईन आहे, तर आता लिहिताना कसं लिहायचं माहितीये? एक स्लॅन्टिंग लाईन, ती हाफच काढायची. ओके.
त्यानंतर अजून एक स्लॅन्टिंग लाईन अपोजिट. आपण सी कर्व काढतो ना, अपोजिट सी कर्व. फक्त सी न काढता एक स्लॅन्टिंग लाईन, लगेच दुसरी स्लॅन्टिंग लाईन. ती तेवढ्या ह्याच्यामध्ये बसायला उलटा पाहिजे. ट्रायंगल. उलटा ट्रायंगल. उलटा ट्रायंगल. करेक्ट. नॉट एक्झॅक्ट ट्रायंगल, बट हा, आपण सिम्बॉल्स दाखवतो की नाही, मोठं छोटं करण्यासाठी तसा. ओके. आणि त्याला लागून स्टँडिंग लाईन, एक उभी रेष, म्हणजे उलटा के काढायचा. उलटा आपण केक के कसा काढतो इंग्लिश मध्ये, असा काढतो ना. इन्स्टेड ऑफ दॅट आधी स्लॅन्टिंग लाईन्स काढायच्या आणि मग स्टँडिंग लाईन. ओके. आणि छोटीशी रेष वरती, त्याला एक छोटी नॉट आणि रू. थोडस डिफिकल्ट आहे, पण ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल. आधी छोटा कर्व, त्याला नॉट, रू. व्हेरी गुड श्लोक, मस्त जमतंय हो ना. इज इट डिफिकल्ट आयशा, आर्या, रिधित? अवघड आहे नाही ना? अरे वा, रिधित म्हणतोय सोप्पा आहे, म्हणजे तो ट्राय करतोय हो ना. मस्त, शाबास. पुन्हा एकदा दाखवू. स्लॅन्टिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन, टेक अ कर्व, पुट अ नॉट अँड कर्व, रू. त्याला मराठीत रू म्हणतात, हिंदीमध्ये री. लेटर सेम आहे, कारण ह्याला देवनागरी लिपी आहे ही आपली. ओके. रू, ऋषी. And हा, आज माझा पापा जाते असू दे, that is away. not- that is disrespect. ओके. मस्त श्लोक, व्हेरी गुड. ट्राय करा हा. ए व्हेरी गुड श्रियान, मस्त, शाबास. रू, मस्त, व्हेरी गुड. बरोबर अन्वेषा, करेक्ट, रू, शाबास. रिधितनं लिहिलं, मला दाखवशील रिधित? हा, नोटबुक अशी वर धर आणि कॅमेरा जवळ धर. काय अजून थोडस जवळ पिला? थोडं पुराण असं दिसतंय का बघ. नाही, हा नाही, एक एक मिनिट. मिनिट. हा. बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे ना, तो बॅकग्राऊंड ब्लर केला ए ना. व्हेरी गुड आयशा, आर्या, आयशाच, हा मस्त, शाबास. गुड ट्राय, व्हेरी गुड. दोघींनी पण छान लिहिलंय. रू. अव्यान, तू लिहिलंयस? हा, लिहितोयस. ओके. रू. तुझं दाखव ना, तुझं दाखव. तुझं दाखव. व्यवस्थित. बघू रिधित. हा, थांब हं. पिलू दिसत नाहीये रे मला, जरा वरती धरशील? थांब हं. नाही वाटत. नाही ते आय थिंक बॅकग्राऊंड ब्लर झाल्यामुळे ब्लर आहे. कन्फ्युजन ओके येईल. ओके, नो हा, मला प्रॉब्लेम. ते फिक्स करावं लागेल. हा. ओके ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. हा प्रिशा, बोल. हा, आता झालं. प्रिशा, तू हँड रेज केलास? एक मिनिट, हे पकडा, हे पकडा, लाईट तुला काही लावतो, असं पकडा. मस्त रिधित, व्हेरी गुड, दिसतं. व्हेरी गुड, थोडंसं छान असं. छान. तू आपला पण लिहिलं? हा हा, अरे सांग वा, ना. शाबास, छान रे. Good job. दाखवत आहे. मस्त मस्त. आता अजून एक दोनदा लिहूया आपण. तिरकी अजून आता रेष, परत एकदा. तिरकी रेष, हा, उभी परत एकदा. रेष. अजून गाठ. दोनदा म्हणजे ट्राय अगेन, लाईक अगेन. ओके, चला. मस्त अभियान, छान.
रू. मराठीत त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय होणार? रू. हिंदीमध्ये री. रू ऋषी. मस्त अन्वेषा, छान. रू. प्रिशा, तुला काही सांगायचंय बाळा? व्हेरी गुड श्लोक, मस्त. येस, परफेक्ट श्रियन. अजून थोडस वरती धरशील? हा, एक मिनिट. हा, थोडं. हा, करेक्ट. अरे वा, मस्त. रू. व्हेरी गुड श्रियान, व्हेरी गुड. रू वरून तुम्हाला कुठला शब्द आठवतोय? रू ऋषी. अजून कुठला असेल बरं? तुमच्या कुठल्या फ्रेंडचं नाव आहे का रू वरून? ऋग्वेद. ऋग्वेद. ओके. ऋग्वेद. आणखीन? ऋषिकेश. ऋषिकेश. ऋत्विक. व्हेरी गुड. ऋषिकेश. आणखीन? ऋषी. ऋषी. हा. ऋषी. ऋषू. ऋषू. मस्त. शिव. शिव. बर, आत्ताचा सीझन कुठला आहे? होळी सुरू झाल्यावर गरम. गरम होतोय ना, उन्हाळा आहे ना. आणि त्याला काय म्हणतात सीझन्सला मराठीत? तो. ऋतू. बरोबर, ऋतू. आणि त्या ऋतूवरून आणखीन एका मुलीचं नाव पण होतं. काय असेल बरं? ऋतुवा. ऋतवा. ओके. आणि हा ऐशा? ऋतुजा. ऋतुजा. करेक्ट. ऋतू. ऋतू. मस्त. Ma'am, हा. after this Marathi class, can I show you something after Marathi class? येस, व्हॉट यू वॉन्ट टू शो? काय दाखवायचंय तुला? Out of my hands, I'm doing like I put on funny, but it's not. I twist Oh. it and then like this. See? हो, मस्त. ए, हा छान एक्सरसाइज आहे. ह्यानं तुझे हँड माझं. रायटिंग इम्प्रूव्ह होतील. हा. He's going to. Okay. She's trying to do it. Okay. हा. Arya, you're not going to shoot. Arya, I'll teach you something. Okay. हा. Start in Marathi class. I'm saying. तुम्ही रूल लिहिलं का? येस. त्रिशा, तू नंतर मला लिहून पाठव काय फोटो. डन. लिहिलं ना आपण खूप वेळा. आज जरा असा अवघड होता ना, त्यामुळे मी एकच घेतला. पुढच्या आठवड्यात मग आपण ए आई पण शिकू. ते बऱ्याच जणांनी लिहिलंच आहे ऑलरेडी. तुम्हाला येतं पण, हो की नाही? मॅम, हा. की उद्या माझी एक्झाम सुरू होणार आहे. ओ होय. मग तू जॉईन करणार नाहीस का इथून पुढचे क्लासेस? करणार. करणार आहेस. ओके. ऑल द बेस्ट. छान छान लिही काय. झालं रिधीत? लिहिलं? गुड. शाबाश. चला, आपण एकदा एक दोन म्हणूया का सगळे मिळून? एक मिनिट. हा अन्वेषा, सगळ्यांचं होऊ देत लिहून. सगळे अनम्यूट करूया आणि मग सगळे मिळून म्हणूया. ओके. मग मी छान गोष्ट सांगते तुम्हाला. डन रिधीत? आपण नंबर्स म्हणूयात आता. चला, दोन्ही हात दाखवा तुमचे. म्हणजे आपण लिहित नाहीये ना. 1 2 3 4 5 6 7 8 9. 10. व्हेरी गुड. झालं अभ्यासचं. आता एक एक फिंगर दाखवत म्हणूया. रेडी?
सगळेजण रेडी? रिधित रेडी? एक गुड बॉय. 1 2 3 सुरू करूया. 1 हळूहळू काय आपण सगळ्यांना घेऊन जाऊयात. ओके अव्यान, 8 आपण सगळ्यांना घेऊन जाऊया. आपण सगळे मिळून म्हणूया ऍट अ टाइम. म्हणजे मग कोणी मागे पण राहायला नको, कोणी पुढे पण जायला नको. रेडी? चला 1 एक 2 दोन 3 दोन 3 तीन 3 चार 4 आठ 5 नऊ 5 नाही 5 पाच 6 सहा 7 7 सात 8 आठ 9 दहा 10. बापरे, सगळ्यांना 10च आहेत ना बोट? एक दोन तीन चार पाच मस्त. सहा सात आठ नऊ येस, व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कसं आहे ना अव्यान, आपल्या बरोबर आपला छोटा छोटा मित्र पण आहे ना, रिधित आहे किंवा आयेश आयरी आहेत. मग आपण सगळे मिळून म्हटलं की त्यांच्या पण सांगायचं? लक्षात राहील, हो की नाही? व्हेरी गुड, मस्त. आता मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगू. तुम्हाला ती गोष्ट अगदी साधी वाटेल बरं का. हा श्लोक काही सांगायचंय नाही? ओके. ही गोष्ट आहे ना तुम्हाला आधी एकदम साधी वाटेल काय, पण ना कधी कधी साध्या गोष्टींमधनं पण ना आपण खूप काहीतरी छान शिकत असतो. जसं की आपण म्हणतो ना चिव-कवची गोष्ट. सगळ्यांना माहिती असते की चिवचं घर असतं मेणाचं आणि कवचं घर असतं शेणाचं. कधी कधी वाटतं ही काय गोष्ट झाली, नुसतंच चिवते चिवते दारूघड. पण आहे ना त्याच्यामध्ये पण असतं ना की आपली आई किंवा आपली आजी आजोबा आपल्याला सांगत असतात की चिवताईसारखं छान मेणाचं घर बांधा. उगीच शेणाचं लगेच विरघळून जाईल, लगेच मोडून जाईल असं घर बांधू नका. असे सगळे आपल्याला छान छान त्याच्यातून सल्ले मिळत असतात. त्यामुळे कुठली पण गोष्ट ऐकली ना की त्याच्यातून आपण काहीतरी शिकत असतो. तर आपण काय शिकलो ना ह्याचा पण विचार करायचा. काहीही असेल, कधी चांगलं असेल, कधी वाईट असेल, कधीतरी वाईट गोष्टींमधून पण चांगलं काहीतरी असेल, आपण विचार करायचा. म्हणजे आई-बाबा तर आपल्याला सांगतातच की ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो, नेहमी खरे बोलावे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पण आपण पण कधीतरी विचार करायचा, हो की नाही? जसं मी जेव्हा शाळेत शिकवत होते ना, एका मुलानं मला विचारलं, "प्राणी कधी बोलतात का?" मग तुम्ही कसं म्हणता की वाघ असं म्हणाला म्हणून. म्हणजे त्याने विचार केला, हो की नाही? ही थिंक्स लाइक दॅट वे. त्यामुळे आपण नेहमी विचार करायचा. कुठली पण गोष्ट घडली ना, हे काय बरं झालं असेल? ह्यांचं लाईफ कसं बरं असेल? मग ह्याच्यातून मी काय बरं शिकले? असा नेहमी विचार करायचा. अजून तुम्ही छोटे-छोटे पण जसे-जसे मोठे व्हाल ना, तसं आणखीन काहीतरी छान शिकाल. तर एकदा आहे ना, एक मुलगा असतो, छोटासा मुलगा. त्याचं नाव असतं श्याम. हं. आणि पूर्वी आणि ही खूप जुनी गोष्ट आहे बरं का. म्हणजे तेव्हा मी सुद्धा नव्हते. एवढी जुनी गोष्ट आहे. खूप, खूप, खूप आधीची. म्हणजे आपल्याला जेव्हा इंडिपेंडन्स मिळालं ना, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्याही आधीची गोष्ट आहे. हं. आणि पूर्वी मग कोकणात वगैरे कोकणात कुणी गेलंय का ट्रिपला, आंबे खायला? आपण आता समर मी सीझनमध्ये गेलीये तू गेलीयेस प्रिशा? ओके. तर आंबे आपले जिथून मी हापूस पण आंबा येतो. गेलो व्हेरी गुड श्रियान, मस्त रितीत. मला पण कोकण खूप आवडतं. तसं कोकणातली लोकं आहेत ना स्पेसिफिकली ते पत्रावळीवर जेवतात. पत्रावळी म्हणजे खूप सारी पानं कलेक्ट करायची. मोठी-मोठी पानं असतात ना, झाडाची पानं. काही-काही झाडाची पानं जसं सागवान असेल, पळस असेल, पिंपळ असेल, त्याची पानं अशी मोठी-मोठी असतात. ती एकमेकांना जोडायची आणि त्याच्यात जेवण करायचं. असं पूर्वीच्या काळी असायचं. पूर्वी की आपल्यासारखी स्टीलची, मेटल्सची अशी ताटं नव्हती. आणि त्या घराचा नियम असायचा. आता आपल्याला आई-बाबांवरती आपण किती चिडतो. मला हे नको, मला ते नको, मी असंच नाही करणार, तसंच नाही करणार. पण पूर्वी तसं नव्हतं. सगळेजण ऐकायचे. आपण पण छान आहे, छान-छान छोटी-छोटी मुलं ऐकतो आई-बाबांचं, हो की नाही? आपण ओरडत नाही आई-बाबांवरती. ओरडतो का? नाही. ऐकतो ना आपण आई-बाबांचं? येस. तसंच तो श्याम पण ऐकत होता, पण छोटी-छोटी मुलं कधीतरी हट्ट पण करणार. मग तशी ती पत्रावळी जोडायची असते. म्हणजे खूप सारी पानं एकमेकांना जोडून, 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 जोडून त्याचं एक गोल ताट तयार करायचं. त्याचीच वाटी तयार करायची, ज्याला म्हणतात द्रोण. हं. आणि त्याच्यामध्ये जेवायचं. तर पूर्वी कसं असायचं, की त्या श्यामच्या घराचा एक नियम होता, की वडील शेतामध्ये गेले कामासाठी, की येता-येता ते वाटेतून जी सापडतील ती छान-छान, मोठी-मोठी पानं आणायची हिरवीगार, खाली पडलेली स्वच्छ धुवायचे. घरातली सगळी मंडळी एकत्र बसायची
त्यांनी ती पानं जोडायची. हं. आणि ते जोडलेल्या पानांची ताटं तयार झाली, की तोपर्यंत आईचा, आजीचा स्वयंपाक तयार व्हायचा आणि मग सगळे मस्त भरपेट जेवण करायचे. ओके. एकदा काय होतं, श्यामला काही ती पत्रावळी जोडता येत नसती. हं. मग त्याची आई म्हणते, की घरात नियम काढती, की आज प्रत्येकानं आपापली पत्रावळी आपली आपण जोडायची. कोणीही दुसऱ्यांनी जोडलेली पत्रावळी म्हणजे ताट जेवायला घ्यायचं नाही. मग श्याम चिडतो, "मी नाही करणार, मला नाही येत." मग आई म्हणते, "तू जर केलं नाहीस तर तुला जेवायलाच मिळणार नाही. नको देऊस जेवायला. मी राहीन एक दिवस उपाशी. माझं काही अडत नाही त्याशिवाय." असं तो चिडतो आणि पाय आपटत, 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 आपटत निघून जातो. श्यामला काय वाटतं, असू देत आईच आहे आपली. थोड्या वेळानंतर आपणच जोडेल आणि मग आणून देईल. आपण करतो की नाही, "मला नको" आणि मग आपली आई येते, "खा रे बाळा, थोडंसं खा रे." पण श्यामची आई काही तशी नव्हती. ह्याला काय वाटलं, माझ्या मित्रांच्या आया नाही म्हणतात पण देतात करून. जेवायची वेळ होते. आई सगळ्यांना जेवायला वाढते, पण श्यामला काही वाढत नाही. मग त्याला आणखीनच राग येतो. "मला का नाही वाढलं जेवायला बरं?" आई म्हणते, "तू तुझी पत्रावळीच जोडली नाहीस." मग त्याला आणखीन राग येतो. एकदम फुगून बसतो आणि बाहेर ओसरीवर जाऊन बसतो. म्हणजे बाल्कनीत म्हणतो की नाही आपण तसं. आणि तो म्हणतो, "मी आज जेवणार नाही म्हणजे नाही." आणि खूप वेळ होतो. पोटात आता कावळे ओरडायला लागतात. बापरे! भूक तर खूप जोरात लागलीये. पण आता आईनं सांगितलंय, की जोपर्यंत तू आपलं-आपलं ताट जोडत नाहीस, तोपर्यंत जेवायला मिळणार नाही. काय बरं करावं? पण त्या श्यामची ताई आलेली असते ना, ती घरी आलेली असते. तिचं लग्न झालेलं असतं तेव्हा आणि ती घरी तिच्या माहेरी आलेली असते. ती म्हणते, "चल रे बाळा, चल जेवायला." तो म्हणतो, "ही आई बघ ना, जेवायलाच वाढत नाहीये." "नाही, नाही येत मला पत्रावळी जोडायला." ती म्हणते, "असू देत. तू काय कर, मोठ्ठच्या मोठं एकच पळसाचं पान घे आणि त्याच्यावर जेव. नाहीतर चौफुला तयार कर." चौफुला म्हणजे 4 पानं जेव्हा एकमेकांना जोडतात त्याला चौफुला म्हणतात. 3 पानं जेव्हा जोडली जातात तेव्हा त्याला टिकर असं म्हणतात आणि मोठ्ठच्या मोठं गोल ताट तयार होतं त्याला पत्रावळी. ओके. मग तिची ताई म्हणते, "एक तरी पान घे मोठ्ठच्या मोठं शोधून काढून आणि जेव." मग तो म्हणतो, "नाही, मी आता करणारच." 2 पानं कशीबशी तो जोडतो आणि ते जोडायला पण काड्या असतात. ती पत्रावळी जोडायसाठी आणि ती खूप टोचदार असतात. जशी आपली सुई असते ना, तसंच. सुईचं काम त्या काड्या करतात. तो त्या काड्यांनी ते जोडतो. रागा-रागात जेवायला बसतो. आई पण शांत चित्तानं त्यानं केलेल्या पत्रावळीवर जेवायला वाढते, त्या ताटावर. आणि जेवता-जेवता त्यानं ते नीट जोडलेलं नसतं. मग ती जी काडी असते ती त्याच्या घशात अडकते, त्याला टोचते. खूप घाबरतो. "आई गं! टोचलं मला, टोचलं." असं करतो. ते काटा काढतो. ते जी सुई असते ती. भरपूर पाणी पितो आणि पुन्हा आईवरच चिडतो. "बघ, मी तुला म्हटलं होतं की नाही मला येत नाही. आता मला काहीतरी लागलं असतं तर?" मग आई म्हणते पुन्हा शांत चित्तानं, "बघ, म्हणजे तूच विचार कर. आपण जे काम एखादं छान नीटपणे करू शकत असलो, शांत चित्तानं जर ते केलं, तू रागा-रागात जोडलीस म्हणून ते नुसतंच वर जोडलं गेलं. त्यापेक्षा तू शांत चित्तानं जोड आणि जोपर्यंत तुला तुझी पत्रावळी नीट तयार करता येत नाही, तोपर्यंत तूच बनवलेल्या पत्रावळीमध्ये आता जेवायचं." मग आता काय होतं, त्याला कळतं, बापरे! आपण वर टोचल्यामुळं ते निघालं, अडकलं आपल्या घशात. दुसऱ्या दिवसापासून तो काय करायला लागतो, जपून करायला लागतो. आपण काय करूया, हळूच आपल्याला टोचणार नाही ना, अशी काळजी घ्यायला लागतो. आणि काळजी घेऊन ती पत्रावळी बांधता फक्त 3 ते 4 दिवसातच तो मस्त पत्रावळी तयार करायला शिकतो. आणि त्याला इतका आनंद होतो, तो असा टाळ्या वाजवायला लागतो, "ये! मला जमली ही गोष्ट." आणि मग तो ठरवतो आपण आता आज आपल्या वडिलांना सरप्राईज देऊयात. मग बाबा जेव्हा जेवायला बसतात, तेव्हा बाबांच्या समोर ती ताट ठेवल्यावर ते म्हणतात, "अरे वाह! इतकं सुंदर ताट, इतकी सुंदर पत्रावळी कुणी बरं मांडली? कुणी बरं तयार केली? बहुतेक चंद्रानं केली असावी बरं का." पण ती ताई म्हणते, "नाही हो बाबा, ही मी नाही केली. ही आपल्या श्यामनंच केली आहे." बाबांना खूप आनंद होतो. बाबा शाब्बासकी देतात. "शाब्बास श्याम, सुंदर." पण तुला माहितीये का, पत्रावळी हे खूप सोपं काम आहे. द्रोण म्हणजे वाटी तयार करणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. मग तो म्हणतो, "त्यात काय एवढं? तुम्हाला माहितीये का गंमत? मी द्रोण सुद्धा करायला शिकलोय." कारण काय होतं, जेव्हा त्याला एखादी गोष्ट यायला लागती, जसं आपल्याला काढायला आला. "अरे वाह! मला जमला. आता मी त्याच्यापासून बनवणार."
आ पण जमला. त्याच्यावर एकच मात्रा दिली की ओ झाला. असं त्याला मज्जा वाटायला लागती. मला हे पण येतंय, मला ते पण येतंय. असं त्याला सगळं, सगळं, सगळं यायला लागलं असं वाटायला लागतं, बरोबर? आणि मग तो द्रोण बनवलेला घेऊन येतो. मग वडिलांना आणखीन आनंद होतो. ते म्हणतात, "अरे वाह! शाब्बास श्याम, तू द्रोण सुद्धा बनवायला शिकलास." आणि कोकणात ना अशी म्हण आहे, की ज्याला द्रोण करायला येतं, तो काहीही करू शकतो. म्हणजे तो सगळ्यात हुशार असा जावई. ओके. म्हणजे पत्रावळी आधी द्रोणा, तोच जावई शहाणा, असं म्हणतात. म्हणजे ज्याला पत्रावळीच्या आधी द्रोण करता येतो. द्रोण म्हणजे वाटी, बाऊल. पानांचा बाऊल विचार करून बघा, किती अवघड असेल की नाही पानांचा बाऊल बनवायचा. मग बाबा सांगतात, की तुम्ही असं दुमडा, तसं दुमडा, असं फोल्ड करा. आपण ओरिगॅमीमध्ये तयार करतो की नाही, फिश बनवतो. काही-काही जण पिकॉक वगैरे बनवतात, मोर बनवतात, तसं. मग तो द्रोण पण बनवतो आणि त्याला खूप आनंद होतो. आणि मग त्याच्याबद्दल खाऊ म्हणून आई त्याला जर्दाळू बक्षीस देते. तुम्हाला कुणाला जर्दाळू माहितीये का? ॲप्रिकॉट नाही माहिती? बर. मग ते ड्रायफ्रुट्स मधलाच एक जर्दाळू असा एक प्रकार असतो. तो खायला देतात आणि त्याला पूर्वीच्या काळी आता कसं आपल्याला चॉकलेट्सच देतात सगळेजण. हे घ्या चॉकलेट तुम्हाला बक्षीस म्हणून. हे घ्या. आज काहीतरी झालं की आपण चॉकलेट्स देतो. तसं पूर्वी किंवा कोकणात अजूनही ड्रायफ्रुट्स देतात. 2 काजू, बदाम, किशमिश, हो की नाही? आणि त्याला खूप आनंद होतो आणि तो दिवसभर नाचत, नाचत, नाचत खेळत राहतो. तर ह्याच्यातनं आपण काय शिकायचं माहितीये? ती श्यामची आई त्याला सांगते, "बाळा कुठलीच गोष्ट ना कधीच अवघड नसते. ज्याला देवबाप्पानं 2 हात, 2 पाय नीट दिलेत की नाही, तो कुठलंही काम करू शकतो. अगदी कुठलंही. आणि आपण जे काही काम करतो ना, त्याच्यात कायम परफेक्शन शोधायचं. आधी आपल्याला तुम्ही छोटं-छोटं बाळ बघितलंय की नाही, एवढं-एवढंसं बाळ? हं? ज्याला हातात साधी वस्तू पण नीट पकडता येत नसते. आणि चालता येत असतं का? नाही. मग ते हळू-हळू काय करतं, आई-बाबा त्याला हात धरतात किंवा आपण ताई-दादा त्याचे हात धरतो. मग तो हळू-हळू उभं राहतो. आधी बसायला शिकतो. मग ते बाळ छोटं-छोटं उभं राहतं. हो की नाही अन्वेषा? तू तुझ्या बहिणीला चालायला शिकवलंस ना? हो की नाही? मग ती लगेच चालायला लागली का अन्वेषा? नाही. मग आपण हळू त्यांचे हात धरतो. मग ते ताठ उभे राहतात. हां? ज्यावेळेस हात धरून फिरवतो त्यावेळेस चालता येते. चालता येतं, हो की नाही? आणि मग आता हळू ती चालायला लागेल. मग ती आपलं चालायला लागेल. मग पळायला लागेल. मग एक-एक पायरी चढतात मुलं, हो की नाही? मग ती एकाच पायानं चढतात. मग हळू-हळू वन बाय वन दोन्ही पायांनी चढायला शिकतात, हो की नाही? म्हणजे आपण लगेच एखादी गोष्ट शिकतो का? नाही. तसंच सगळ्या गोष्टींचं आहे. फक्त असंच नाही आईचं असेल. तुम्ही कुठलीही गोष्ट कराल ना, ती परफेक्ट करा. ओके. तुम्हाला जर का स्पोर्ट्स आवडत असेल, फुटबॉल आवडत असेल एकदम हां? तुम्हाला जे काही आवडतं ना, ते आपण एकदम मस्त करायचं. ट्राय करायचं. ट्राय बट डोंट क्राय असं म्हणतो की नाही आपण इंग्लिशमध्ये. मराठीत काय ज्यावेळेस ती चालायला शिकली तिचं त्यावेळेस ती पळायला पण शिकली. हो की नाही? बरोबर. पण आता तू तिच्यापेक्षा अजूनही छान चालतेस की नाही? ती कधी-कधी डुगू होते. पण तसं आपलं होतं का? नाही. आपण ती गोष्ट परफेक्टली केली कारण ती आपल्याला हवी असते. मग जी गोष्ट आपल्याला खूप आवडते ना, ती आपण एकदम छान मन लावून करायची. आणि श्यामची आई म्हटल्यासारखं आपल्याला 2 हात, 2 पाय दिलेत ना, तर आपण ते छान करूच शकतो. हो की नाही? येस. मग सगळ्यांनीच म्हणा बरं, "येस, आय कॅन डू धिस." येस, शाब्बास. आय कॅन डू दिस. मी हे करूच शकते. मी हे क्लॅप ऑन युअर करू बॅक. शाब्बासकी द्या स्वतःलाच. वाह! वाह! मी हे करू शकते. आज तुम्ही सगळ्यांनीच किती छान रू काढला. मी जेव्हा लहान होते ना, मला येतच नव्हता माहितीये. मी रोज रडायचे. मला येतच नाहीये रू काढायला. पण तुम्ही तर एका दिवसात काढलात. किती हुशार आहे. हो की नाही? मला वाटलं होतं रिधीतला जमेल की नाही, पण रिधीतनं सुद्धा किती मस्त काढला. शाब्बास एकदम. आणि आपलं काढला, हो की नाही? येस. त्यामुळे आपल्याला सगळी कामं एकदम छान जमतात. मी छोटी होते तेव्हा मला जमायचंच नाही. मग मी रडायचे. पण आपण रडायचं का? नाही. नाही. युक्ती लावायची. येस, युक्ती लावायची किंवा ट्राय करायचं, खूप प्रॅक्टिस करायची, हो की नाही? हं.
मग आजच्या Practice गोष्टीत and perfect. येस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रयत्नांती परमेश्वर. ओके, खूप 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 प्रयत्न करायचे म्हणजे आपल्याला जमतं. आव्यान, तू काय शिकलास बरं आजच्या गोष्टीतून? तू ऐकलीस गोष्ट? आवडली तुला का कंटाळा आला? आवडली. आवडली? खरं खरं. कंटाळा आला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, नाही मला नाही आवडली, मला कंटाळा आला. तसं नाही ना झालं? आवडली तुला? अरे वा, मग तू काय शिकलास आजच्या गोष्टीतून? Try केलं तर अजून जमतं. अजून जमतं. व्हेरी गुड. आणि तू तर किती छान असा एकदम बोल्ड आहेस. तुझ्या हाताला लागलं होतं तरी पण तू ट्राय करत होतास. तरी पण तू करतोयस, हो की नाही? तेव्हा पण तू रडला नाहीस. किती स्पोर्टिंगली घेतलंस. मस्त. आयेशा, आर्या, तुम्ही काय शिकलात? व्हॉट यू लर्न? मी पार्कमध्ये ब्रेक केलं. मी नेक्स्ट टाइम हायरमध्ये मी जम्प केलं. 1 फूट केलं. जम्प केलं सँडमध्ये. नाही फिट होते. हो. म्हणजे तू पण शिकलीस काहीतरी करायला. ओके. तुम्हाला सगळ्यांना आवडली गोष्ट? हो. ए मस्त. आणि तुम्हाला माहितीये का तो श्याम म्हणजे कोण? कोण? माहितीये कोणाला? नाही? बर. मग हे कोण आहे माहितीये? नाही माहिती? हे ना साने गुरुजी. कोण आहेत हे? साने गुरुजी. त्यांचं नाव आहे श्याम. आणि जसं आपण म्हणतो ना की श्यामची आई, हे एक पुस्तक आहे. माझ्याकडे पण आहे हे पुस्तक. हे बघा, मी याच्यातनच ही तुम्हाला गोष्ट सांगितली. आणि जसं शिवाजी महाराजांच्या आईनं त्यांना घडवलं. प्रत्येकाच्या मागे आपले आई-वडील असतात, हो की नाही? प्रत्येक गोष्टीच्या मागे. जसं की आई आपल्याला जास्त छान-छान गोष्टी शिकवते. लहानपणापासून आपण आईच्याच मांडीवर असतो की नाही? छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला आई-बाबा शिकवत असतात. तसं हे श्यामची आई म्हणून हे गोष्टीचं पुस्तक आहे ना, याच्यामध्ये छोट्या-छोट्याच गोष्टी आहेत. पण ना त्या इतक्या छान काहीतरी आपल्याला सांगून जातात. साधं त्या श्यामला पोहायला येत नसतं ना, तर आता आपली आई काय म्हणते, ट्राय कर. आपल्याला इकडे-इकडे सेफ्टी गार्ड्स लावून देतात आपले आई-वडील. पण त्याची आई काय करते, पाण्यात ढकलून देते. ती म्हणते, "जेव्हा तुझ्यावरती एखादा प्रसंग येईल, तेव्हा तू त्याच्यातून आपोआपच काहीतरी छान शिकशील." तसं सगळ्यांचं असतं, हो की नाही? तर आपण नेहमी आपल्या आई-बाबांचं ऐकायचं आणि कुठल्याही गोष्टीतून आहे ना, काय करायचं? चांगलं शिकायचं, चांगलं घ्यायचं. ओके, डन. सगळे करणार ना? आणि जे काही कराल तुम्ही, तुम्ही स्पोर्ट्स शिकत असाल, तुम्ही एखाद्या आर्टिस्ट असाल, कोणी-कोणी छान ड्रॉइंग्स काढतात. आज तुम्ही एखादं छोटंसं ॲपल काढलं, उद्या ट्राय करा की ॲपलचं ट्री काढायला जमतंय का? त्याची पानं जमतायत का? हो की नाही? त्याचा कलर करता येतोय का? आपण ॲपल कसं कलर करतो? फक्त रेड कलर करतो, बरोबर? पण आर्टिस्ट काय असतात त्याच्यामध्ये व्हाईट कलर पण देतात. त्याच्यावरती पाण्याचे ड्रॉप्स दाखवतात. तुम्ही तसं काहीतरी वेगळं ट्राय करा, हो की नाही? वेगळा विचार करायला शिका नेहमी. येस, आयेशा बोल. You know what, ma'am? हं. Remember? Let's say ओके ठीक आहे puppets. बोल हां, बोल बोल. You know what? In Blue हां. Bingo, we also have a puppet, the same puppet like Blue and Bingo. Will be Bob. They also have the same puppet. In the same Who? color also. Oh, is it? Yes. You like puppets? Yes. ओके. मी पुढच्या वेळेला पपेट्स विथ पपेट्स एक And स्टोरी one सांगते. day, and we also, हां. one day when my friend came, we used the puppet. We made a puppet show. We told the mama to see, mama and papa to see our puppet show we were doing. व्हेरी गुड. मला पण पपेट शो खूप आवडतो. मी पूर्वी पपेट्स बनवायचे आणि मी पपेट्स शो पण करायचे. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला विथ पपेट्स एखादी गोष्ट सांगेन. People नॉट have the दॅट puppets. डान्सिंग पपेट्स, बट येस, समथिंग न्यू, समथिंग क्रिएटिव्ह. ओके? हां. पपेट्स मेकिंग पण फार मस्त असतं. विथ पपेट्स आपल्याला ती स्टोरी खूप छान लक्षात राहते. हो की नाही? येस. And you know बरं. what I'm also thinking if I can make puppets out of papers. हो, तुला पेपर्स बरोबर पण बनवता येतात. व्हेरी Hmm. गुड. मस्त. ओरिगॅमी. Oh, येस. legs. आता आपण एखादं गाणं म्हणूया छान-छान. Hmm. एकच कडवं सांगू? तुम्हाला माहितीये?
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. म्हणजे वाय दिस वाय दॅट लाईक दॅट. ओके. सशाचे कान लांबच का आणि उंटाच्या पाठीवर बाकच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. छान आहे हे गाणं नाही? हो छान. मग एवढं तरी आपण म्हणूया, एवढीच 2 लाईन्स. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. हं? सी माय टर्न युअर टर्न. ओके. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. तुम्ही प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न असेच का पुन्हा पुन्हा. असेच का. असेच का अन तसेच का. असेच का. असेच का. असेच का. सशाचे कान लांबच का सस्याचे कान लांबच का. आणि उंठाच्या पाठीवर बाकच का. पाठीवर प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का अन तसेच का. असेच का आणि तसेच का. बगळा आमचा छान छान का. बगळा आणि कावळोबा दादा काळेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का अन तसेच का. आता तुम्हाला काही तयार करता येतं याच्या पुढे गाणं? ट्राय करा. हं. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. हा, तुम्हाला काही प्रश्न पडलाय? हम्म, असेच का अन तसेच का. थिंक थिंक. नाही, नवीन काही प्रश्न पडला तुम्हाला? ॲनिमल्स आठवा. बरं झाड झाड. जिराफची मान उंच का. व्हेरी गुड. आणि ओके, जिराफाची मान उंचच का. व्हेरी गुड. मस्त. या गाण्यामध्ये फक्त उंटाची मान लांबच का आणि पान घोडा पाण्यामध्ये राहतो. ओके. आणि तुम्हाला अजून एक माहितीये का, घोडा गाढव सारखे का. सगळे म्हणतात घोडा आणि गाढव. हॉर्स अँड डॉंकी लुक सेम, ओनली वन डिफरन्स इज देअर. समोरून बघताना त्यांची टेल नाही. जर घोडा आणि गाढव असं जर 2 दाखवले समोरून फेसचा फोटो, तर दोन्ही पहिल्यांदा सारखेच दिसतात. त्याच्यात डिफरन्स काय माहितीये? एकच डिफरन्स आहे. डॉंकीचे कान थोडेसे लांब असतात आणि घोड्याचे थोडेसे छोटे असतात. हॉर्सचे. ओके. सो थिंक. व्हेरी गुड. अन्वेषाने किती छान सांगितलं. जिराफाची मान लांबच का आणि पिकाहून झाड झाड. हा, पानगोडा पाण्यात का. पाण्यात का. एक्सलंट अव्यान. मस्त. आणखीन काय बरं? हत्तीचे सोन हा, उंदीर मामा हा. काका आणि हत्ती दादा मोठा कौ. मोठच का. एक्सलंट. वाव, किती छान. हा, हत्तीची सोन लांबच का. हा, हत्तीचे सोंड लांबच का आणि व्हेरी गुड श्रियान. एक्सलंट. थिंक. सगळे प्राणी आठवा बरं. हत्ती, मंकी,
Monkey's tail. हा Monkey. मंकीला दिलेली टेलच का? Henna's शेपूट का असेल बरं? मंकी तर आपल्यासारखा असतो की नाही, 2 हात 2 पाय, मग का बरं असेल शेपूट? व्हेरी गुड. अरे वा, एक्सलंट. चला आता 1 ते 5 ना मी रिधितसाठी एक छान छान गाणं शोधलं होतं बरं का. स्पेशली रिधित असं नाही, पण तो छोटा आहे ना, रिधित रिद्धी म्हणून. ओके. हम्म. एक बोट आलं आलं आलं, त्याची झाली छोटी आळी, पळालं पळालं पळालं. 2 बोट बघा बघा बघा, ससोबाचे कान झाले पहा पहा पहा. ओके. 3 बोट, 3 बोट, दिसते कशी छान. 3 बोट, 3 बोट, दिसती कशी छान. हे बघ, अन्वेषाच्या बहिणीला पण काय, छोटू छोटू, तिचे झाले मनी माऊचे मिशा छान छान. झाल्या की नाही रिधित मिशा? आ, 4 पोटे आले आले आले, त्याचे छान छान हो फुलपाखरू झाले. झालं का फुलपाखरू? झालं का? येस. 5 बोट, पहा कशी छान. ये श्रियान, मस्त. व्हेरी गुड ऐश्वर्या, व्हेरी गुड. छान छान, मस्त. 5 बोट, पहा पहा पहा, शाबासकीला टाळ्या आमच्या आल्या पहा. येस, व्हेरी गुड, मस्त. हो ना. आता तुम्ही पण विचार करा, आणि तुम्हाला जर छान छान कुठली कविता करायला आली, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हाची, तर पुढच्या वर्गात मला नक्की सांगा. डन. आणि पुढच्या वेळेचा वर्ग आहे ना, जरा 1 तास घेऊयात, कारण आपल्याला लेटर्स घ्यायचे आहेत ना. ओ, पुढचा पण ए आई, ओ आऊ, आहा, हो की नाही? मॅम ऍक्च्युली मागच्या वर्गात ना त्या मॅमनी हा, घेतलेलं होतं, पण फक्त अच्छा, लिहून घेतलंय. मग तुम्ही बर परत बर. सराव घेणार आहे का? हा, सराव देईल. ओके. ओके. चालेल. म्हणजे एकदा त्या मुलांना प्रॅक्टिस झाली की जास्त चांगलं. जर जी मुलं पुढच्या वर्गात जातील मध्यम गटात, त्यांना बेस आई पूर्ण आलेलं चांगलं, कारण मग क ख ग घ सुरू होईल. काही मुलं सेम लहान गटातच राहतील. ओके. काय आणि चालेल. मॅडम हा काल तुम्ही मेसेज होता की हा 6 एप्रिल पर्यंत क्लासेस राहतील आणि शेवटचा वर्ग 13 तारखेला राहील. त्याच्यानंतर ऍक्च्युली, हा, बाकीचे सगळे वर्ग 13 तारखेपर्यंत आहेत. लहान गटाचा 6 तारखेपर्यंत आहे. हा ओके. हा. ओके. बाकीच्या वर्गाची कशी परीक्षा आहे, मग हा. आम्ही लहान गटाच्या मुलांच्या परीक्षेबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो. परीक्षा इन द सेन्स तोंडी परीक्षा, त्यांना 1-on-1 कसं घेता येईल ते प्लॅन करते, आणि जे असेल ते तुम्हाला सांगेन. लहान गटाच्या मुलांना घेणार आहे की नाही. हा. ओके. हं. चालेल. कारण आता नेक्स्ट टाइम, एकच मिनिट हा अन्वेषा. नेक्स्ट जेव्हा पर्व सुरू होईल, तेव्हा आता श्रियान, आव्यान, प्रिशा यांना जर येत असेल आई वगैरे, बेस पक्का झाला असेल, तर ते कॅन गो अहेड. इवन रिधित पण जर आता लिहित असेल तर म्हणजे विचार करू शकतो. फक्त मध्यम गटात कसं आहे, मग क ख ग घ लेवल थोडीशी अप होते, की 1 ते 20, 1 ते 50 अंक वगैरे असं आहे. हा, ओके. त्यामुळं तुम्ही डिसाईड करू शकता. हा, लहान गट कसं त्यांचं प्रिपरेशन पण होईल, त्यांना बेस तयार होईल त्यासाठी. हा, ओके. चालेल. मग तो आता साधारण 1 जुलैच्या आसपास वगैरे ते सगळे डिटेल्स कळतील. हा, कधी नेक्स्ट पर्व सुरू होईल वगैरे. पण हे जे पर्व आहे आपलं, ते आता 6 एप्रिलला संपेल लहान गटाचं. ओके. तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही आ, ई आणि 1 ते 10 अंक कन्सिडर करताय का लहान गटासाठी? हा, ते म्हणायला आणि हा, लहान गटामध्ये फक्त स्वर. हा, ओके. आणि त्याच्या मात्रा वगैरे, हा, सांगतो. पण पुढच्या गटामध्ये व्यंजनं सगळी पुढच्याच वर्गामध्ये, मध्यम गटात, लहान गटात नाही. ओके. हा, याच्यामध्ये फक्त स्वर 1 ते 10. जर जमत असेल तर 1 ते 20 पण आम्ही स्ट्रेच करतो युजली. हम्म. पण सगळेजण म्हणजे वयोगट बघून, कारण ह्याच्यामध्ये मिक्स असतात ना पुन्हा, आपण काय असा पर्टिक्युलर एक वयोगट ठरवलेला नाहीये त्यामुळे.
ओके चालेल. बाकी मग स्टोरीज वगैरे. हा, क्राफ्ट. चालेल. थँक्यू. थँक्यू मॅम. हा, अन्वेषा बोल, तुला काही सांगायचं होतं, विचारायचं होतं? कल्याणी मॅमने ना लास्ट हा. वाल्या क्लासला वर्ग. ना तो हा. विषय सांगितला होता बोलायला. ओके, तुला? ओके, सांगशील? विद्या विनयन शोभते. व्हेरी गुड. म्हणजे हा, त्याचा अर्थ माहितीये तुला? माहितीये? छोटा छोटा. म्हणजे विद्या म्हणजे आपलं नॉलेज. ओके. विद्या विनयेनं शोभते म्हणजे जेव्हा आपल्याकडे एखादी विद्या असेल तर आपण अरोगंट नाही व्हायचं. आय कॅन डू बेटर देन यू म्हणजे लगेच आपण असं नाही करायचं. आपल्याकडे विनय पण असला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे नम्रता असली पाहिजे, आपण पोलाईट असलं पाहिजे. ओके. डन. एक्सलंट. मस्त. विद्या विनयेनं शोभते म्हणजे आपल्याकडे विनय जर असेल तर आपल्याकडे जे टॅलेंट आहे ना आपलं, ते आपल्याला आणखीन छान दिसतं. टॅलेंटेड माणसं बघितली की नाही आपण, की ज्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे, जसं सचिन तेंडुलकर असेल, टॅलेंट आहे की नाही सचिन तेंडुलकरकडे? हो की नाही? पण त्यांच्याकडे नम्रता पण आहे. मीच बेस्ट आहे, मला सगळं जमतं, असं कधी होतं का? नाही. एक्सलंट अन्वेषा, मस्त. आता पुढच्या वेळेला कोण सांगणार? अजून कोणाचा टर्न झालेला नाहीये. प्रिशा, तू सांगशील पुढच्या वर्गात तू विचार. हा, डन. एक्सलंट. मी विसरूनच गेले आज, कारण मी खूप खूप दिवसांनी आले ना. मी खूप मिस केलं तुम्हाला सगळ्यांना. चालेल, आपण पुढच्या वर्गात भेटू. हा, चला, बाय बाय. हॅपी मी पण वीकेंड. मिस केलं आणि मी तुमचा डान्सचा व्हिडिओ बघू लागले. बघितलास का? ओके. चालेल, मग भेटूया आपण पुढच्या वर्गात. चालेल. टाटा. बाय. बाय बाय. बाय का? बाय ऐश्वर्या. बाय बाय. बाय.